हे मातीचं भांडं आहे, याला भोगवणं म्हणतात. ऑनलाईन सुद्धा मिळतं आणि ऑफलाईन सुद्धा मिळतं. याच्यामध्ये आपण आता फिश करी बनवणार आहोत. सगळ्यात आता एक गरम पाणी त्याच्यात गरम करून घेतलं आहे आपण, जेणेकरून मातीचा वास थोडा कमी व्हावा. हे आता मध्यम आचेवर गरम करून घेतलं. आता त्याच्यामध्ये तेल घालूया. फिश करी बनवायची आहे ना, याच्यामध्ये आता आपण घातले 1 पळी तेल. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत. तर 3 ते 4 काड्या लसणीच्या आपण घेतलेल्या आहेत ना, त्या टाकून घेऊया. थोडेसेच फ्राय करून घ्यायचे आहेत, एकदम असं जास्त ब्राऊन होऊ द्यायचे नाहीत त्या. ठीक आहे. लसूण बघा आता फ्राय होत चालली आहे. लगेच त्याच्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची आणि खोबरं याचं जे वाटण बनवून घेतलं आहे ना, ते आपण ॲड करूया याच्यामध्ये. हे बघा, हे मिश्रण आहे ना, आपण मिक्सरला लावून घेतलंय. कांदा, टोमॅटो, ओलं खोबरं याचं एकदम छानपैकी मिक्स करून मिश्रण बारीक करून घेतलंय मिक्सरला. त्याच्यामध्ये लाल तिखट घातलंय, फिश मसाला. आता बघा, छानपैकी लसूण फ्राय झाला आहे. ह्याच्यात आता आपण ते वाटून घेतलेलं मिश्रण आहे ना, ते टाकून घेऊया. मंद आचेवर केल्यामुळे एकदम असं तड करून त्याची फोडणी झालेली नाहीये. आपल्याला तसंच करायचंय ते. आता जसं जसं याला उकळी येईल ना, तसं तसं त्याला कलर येत जाणार रश्श्याला, कारण आपण तसंच मंद आचेवर ते बनवून घेतोय. आता हे थोडं ढवळून घेऊया मिश्रण. याला उकळी आली की फिश जे आहे ना, ते त्याच्यामध्ये ॲड करूया. आता यात आमसूल टाकून घेऊया. थोडेसे असे 2-2 पीस कट करून. तुम्हाला जास्त आवडत असेल जास्त पण टाकू शकता. हे बघा, आमसूल टाकून घेतलेले आहेत. आता उकळी आली की त्याच्यामध्ये फिश ॲड करूया. आता बघा, त्याला उकळी यायला लागली आहे. थोडी थोडी सुरुवात झाली आहे, दिसून येईल. आता याच्यामध्ये मीठ आपण ॲड करूया. तुम्ही तुमच्या अंदाजाने घाला. थोडंसं पाणी. आता बघा, उकळी यायला सुरुवात झाली ना, थोडं चमच्याने हलवून घेऊया आपण, म्हणजे ते कसं ओतून जाणार नाही. मातीचं भांडं आहे ना, आणि त्याच्यामध्ये बांगड्याचा रस्सा आहे ना. हा फिशला मॅरिनेट करून घेतलंय आपण. आलं लसूण पेस्ट आणि तिखट, हळद, मीठ सगळं लावलंय त्याला. मग ते आता वरून ॲड केला. आता बघा, उकळी आलेली आहे आणि मधले फिश एकदम छान शिजलेले आहे. आता याला आपण कोथिंबीर घालूया वरून. आहे ना, आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेतली आहे. रस्सा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. ठीक आहे. बघा, थोडंसं ढवळून घेऊया. म्हणजे ओतून जाणार नाही रस्सा, है ना. आणि फिश जे आहे ना, ते आपण आता वाटीमध्ये काढून घेणार. ओके. आता आपण शिजवलेली फिश करी या वाटीमध्ये काढून घेऊया. आता बघा, शेपटीचा भाग आपण याच्यामध्ये टाकलाय ना रश्श्यामध्ये. हे बघा, गरमागरम मच्छीचं कालवण आता तयार आहे. आता याच्याबरोबर आपण फ्राय केलेले बांगडे सुद्धा घेणार आहोत. बांगडा फ्राय 4 पीस आहेत आणि त्याच्याबरोबर हे मच्छीचं कालवण. असं आपली डिश तयार आहे आता.